उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहे। सुनेत्रा पवारांनी जनता दरबार घेतला। या जनता दरबारमध्ये इंदापूरवरून आलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले। अजित पवार जशा पद्धतीने नागरिकांची कामं करत होते तशीच कामं सुनेत्रा पवार करतायत। दादांची छबी वहिनींमध्ये दिसते असं म्हणत महिलांना अश्रू अनावर झाले। या महिलांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्यांच्या सहयोग निवासस्थानी जे आहे ते सकाळी 8:30 वाजल्यापासून त्यांनी जनता दरबार भरवलेला आहे। आपण जर पाहिलं तर जसं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीमध्ये आल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवत होते, तशाच पद्धतीने आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल जे आहे ते उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि या जनता दरबारामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते देखील या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आताच त्यांना भेटून आलेल्या महिला या ठिकाणी आहेत। तुम्ही आज वहिनींना भेटला, काय तुमचं काम झालं का? हा, काम झालं। वहिनींचा रिस्पॉन्स चांगला आला, म्हणजे महिलांचं अगोदर त्यांनी प्राधान्य दिलं आणि लगेच काम मार्गी लावलं। तुम्ही भेटला, काय नेमकं तुमचं काम होतं? आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री वहिनी साहेबांना आज आम्ही इंदापूर तालुक्यातून आमच्या सर्व पदाधिकारी महिला दिनानिमित्त आम्ही आज खास शुभेच्छा देण्याकरता आलो आहोत। आणि जे वहिनींनी विधानसभेमध्ये महिलांसाठी जे निर्णय घेतलेले आहेत त्याबद्दल बी वहिनींना शुभेच्छा देण्याकरता आलेलो आहोत। खऱ्या अर्थाने वहिनींनी कामाचा कडाका जोरात चालू केलेला आहे। आमच्या महिलांचे कोणतेही प्रश्न असतील, कोणतीही अडीअडचणी असतील, आदरणीय वहिनी साहेबांनी सर्वच मार्गी लावलेले आहेत, लावणार आहेत। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती। डोकेदुखी, सांधे धरणं, लचक आणि सर्दी यावर एकच उपाय, हेड्रोझाबाम। आता मोकळा श्वास घ्या आणि जपा आरोग्याला। वल्लभ विजय आणि सन्स 1924 पासून।